वांग मराठवाडी प्रकल्पग्रस्तांचा सामाजिक ऐक्याचा आदर्श केकताई नगरमध्ये भव्य दीपमाळ उद्घाटन उत्साहात। ढेबेवाडी वांग मराठवाडी प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांनी नव्या ठिकाणी स्थायिक होत असताना सामाजिक आणि धार्मिक एकतेचा आदर्श निर्माण केला आहे। सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी परिसरातील पुनर्वसित प्रकल्पग्रस्तांनी उभारलेल्या मंदिरांच्या संयुक्त पटांगणात भव्य दीपमाळ उभारण्यात येत असून तिचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। वांग मराठवाडी प्रकल्पग्रस्तांचे प्रशासनाने राखीव दिलेल्या जागेवर पुनर्वसन करण्यात आले आहे। केकताई नगर, मेंढ, घोटील, रेठरेकरवाडी, उमर, कांचन तसेच जिंती वस्ती परिसरातील अनेक कुटुंबे नव्या ठिकाणी स्थायिक होत असून त्यांनी आपल्या संसारासोबत समाजहिताचे कार्यही हाती घेतले। तोंडोली जवळील केकताई नगर ग्रामस्थांनी धार्मिक आणि सामाजिक बांधिलकी जपत मंदिर उभारणीस प्राधान्य दिले। कुलस्वामी दक्षिणद्वार, ज्योतिर्लिंग मंदिर, उत्तरद्वार, मारुती मंदिर, शंभू महादेव मंदिर तसेच माता लक्ष्मी मंदिराची कामे पूर्ण करण्यात आली आहेत। या सर्व मंदिरांच्या संयुक्त पटांगणात उभारण्यात आलेल्या भव्य दीपमाळेमुळे परिसराच्या धार्मिक वैभवात भर पडली आहे। दीपमाळ उत्साहात सोहळा भक्तिमय वातावरणात यावेळी पार पडलाय। यावेळी ग्रामस्थांनी सामाजिक ऐक्य, परंपरा आणि संस्कृती जपण्याचा निर्धार व्यक्त केला। विस्थापनाच्या वेदना सहन करत नव्या ठिकाणी उभारी घेतलेल्यांना प्रकल्पग्रस्तांनी समाजासाठी उभारलेले हे कार्य प्रेरणादायी असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते आनंद कुंभार, लक्ष्मण देसाई, KR देसाई, पत्रकार शिवाजी मोहिते, तानाजी पवार, उत्तम पवार, सर्जेराव पवार, संजय पवार, एकनाथ पवार, संतोष मसुगडे, जयवंत पवार, आनंद चाळके, यशवंत कुंभार, मानसिंग पवार, विठ्ठल पवार, राजाराम पवार, विनोद पवार, मोहन चाळके, विजय पवार यांच्यासह ज्योतिर्लिंग मंदिर सेवा समिती, केकताई नगर, तोंडोली तसेच वांग मराठवाडी प्रकल्पग्रस्त पुनर्वसित कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज। आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क। एकच नजर, चौफेर खबर।